फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक परफेक्ट पार्टी स्नॅकची रेसिपी शेअर करत आहे, जी तुम्ही इझिली घरी बनवू शकता आणि एकदम क्रिस्पी खस्ता होते. याचं नाव तर मला माहिती नाही, पण तुम्ही याला समोसाचा छोटा भाऊ म्हणू शकता. तर ही रेसिपी बनवण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे. त्या बाउलमध्ये घेत आहे 1 कप एवढं गव्हाचं पीठ. तर ही रेसिपी आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे. त्यामध्ये टाकत आहे अर्धा कप एवढा मैदा. मैदा ऑप्शनल आहे, नसेल तर तुम्ही पूर्ण रेसिपी गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून एवढा ओवा घालायचा आहे. हातावर क्रश करून घालायचा, जेणेकरून ओव्याची टेस्ट खूप छान येईल. 1 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे. कच्चंवालंच घालायचंय, गरम वगैरे करून घालायची गरज नाही. आणि आता तेल घातल्यानंतर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय. बेसिकली आपल्याला हे पीठ छान क्रम्बली स्ट्रक्चरचं करायचं आहे. हातामध्ये जर अशी मुठी बांधून बघितली तर ती मुठी बांधायला हवी इथपर्यंत आपल्याला त्याला क्रम्बल स्ट्रक्चर द्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालून याचा सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. सेमी सॉफ्ट म्हणजे एकदम पातळसरही नको आणि एकदम घट्टही नको, मीडियम आपल्याला डो याचा लावून घ्यायचा आहे. तर जास्त मळून याच्यावर बिलकुलही क्रॅक राहायला नको असा नरम डो आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर हा डो एकदा तयार झाला की मग आता याला रेस्टसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचंय झाकण लावून. आपण आता स्टफिंगची तयारी करूया. तर स्टफिंग बनवण्यासाठी इथे 4 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटे आता जी लहान किसणी असते त्याने किसून घ्यायचे. तसं तुम्ही हे बटाटे मॅशही करून घेऊ शकता, पण मॅश केले तर याच्यामध्ये बटाट्याच्या गाठी राहू शकतात आणि त्यामध्ये हे जे मिनी समोसा आहे ते व्यवस्थित होणार नाही, म्हणून मी असे किसून घेतलेत. किसून घेतल्यावर त्यामध्ये सगळे सुखे मसाले म्हणजे धने, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 टेबलस्पून इथे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. तर कॉर्नफ्लोअर टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण हे समोसे तेलामध्ये तळू तेव्हा ते फुटणार नाही आणि त्यामधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही. त्यामुळे कॉर्नफ्लोअर टाकून आता हे बटाट्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित. अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव झालं आहे. आपलं स्टफिंग सुद्धा या मिनी समोसासाठी तयार झालेलं आहे. हे सुद्धा बाजूला ठेवून घेऊया. आपण जो डो तयार करून घेतलेला होता तो परत एकदा छान मळून सॉफ्ट करून घ्यायचा आणि याला 4 पोर्शन मध्ये मी डिवाइड करत आहे, म्हणजे 4 आपल्याला चपात्या तयार करून घ्यायच्या आहे. आता एक पोर्शन घेऊन त्याची मोठी अशी चांगली पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना तुम्ही पोळपाट किंवा अशा मॅटचा वापर करू शकता. थोडी मोठी पोळी लाटली जाते, माझ्याकडे पोळपाट छोटा होता म्हणून हा मॅट वापरलेला आहे. एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. लाटताना तुम्ही थोडंसं पीठ याच्यावर डस्ट करू शकता. तर अशी एक पोळी लाटून घेतली आहे आणि अशाच प्रकारे दुसरी पोळी सुद्धा लाटून घेत आहे. पोळी पण त्याच आकाराची लाटायची आहे ज्या आकाराची पहिली पोळी असेल. पोळी लाटून झाली की आता यावर स्टफिंग टाकून घ्यायचं आहे. तर स्टफिंग अशा प्रकारे आपल्याला लावायचं, एकदम पातळ थर या स्टफिंगचा लावायचा आहे. स्टफिंग लावताना जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं पाणी लावायचं आणि हे स्टफिंग पूर्ण पोळीवर पसरून घ्यायचं. अगदी काठापर्यंत हे स्टफिंग पसरवायचं आहे, बिलकुल अशा प्रकारे. स्टफिंग पसरून झालं की जी दुसरी पोळी लाटून ठेवली होती ती यावर टाकून घ्यायची आणि वरच्या पोळीचे काठ अशा प्रकारे ओढून असे छान ताणून घ्यायचे आणि खालच्या पोळीला असे चिटकून घ्यायचे. यामुळे जे आपण स्टफिंग भरलेलं आहे ते तळताना बिलकुल बाहेर येणार नाही आणि पोळी जी आहे एकमेकांना चिटकून राहील आणि स्टफिंग आतमध्येच राहील. तर अशा प्रकारे सगळे काठ पोळीचे सगळ्याकडून व्यवस्थित चिटकून घेतलेले आहेत. काठ चिटकून घेतल्यानंतर पोळी परत एकदा लाटून घ्यायची, कारण आता इथे 2 पोळी आणि स्टफिंग आहे तर ती जाड आहे आणि जाड असल्यावर समोसे व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे आता पोळी परत लाटून घ्यायची आहे. तर जेव्हा स्टफिंग भरल्यानंतर पोळी लाटतो तेव्हा ती खूप मोठी लाटल्या जाते. तिथे बघू शकता तुम्ही पोळी लाटत आहे मी आणि तिचा साईज खूप मोठा झालेला आहे. तर पोळी लाटून झालेली आहे. आता ही पोळी कापून घ्यायची आहे. तर ही पोळी कापण्यासाठी इथे मी शंकरपाळे बनवायचा जो चम्मच असतो तो आहे माझ्याकडे, त्याचा वापर करून याचे स्क्वेअर तुकडे कापून घेणार आहे. तुमच्याकडे जर असा चम्मच नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कापून घेऊ शकता. तर पहिले या पोळीला असे उभे काप करून घ्यायचे पोळीचे, बिलकुल अशा प्रकारे, आणि नंतर मग याचे आडवे काप सुद्धा करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर हवे आहे, आयात बिलकुल नको, त्याने समोसाचा आकार व्यवस्थित होणार नाही. तर अशा प्रकारे स्क्वेअर कापून घेतल्यावर आता याचा फ्लावर कसं बनवायचं ते सांगते मी.
तसं तुम्ही असे चपटे सुद्धा तळून घेऊ शकता। हे सुद्धा छान क्रिस्पी बनतात, पण आपल्याला दिसायला अजून व्यवस्थित पाहिजे, वेगळा आकार द्यायचा आहे, म्हणून या स्क्वेअरचे 2 काठ पहिले अशा प्रकारे चिपकून घ्यायचे हाताने प्रेस करून, आणि वरचे जे काठ आहेत ते असं वर उचलायचे आणि ते सुद्धा एकमेकाला चिपकून घ्यायचे बिलकुल अशा प्रकारे। तर आता इथे बघू शकता, याला कमळाचं जी कळी असते एकदम तशासारखं दिसत आहे। हा समोसा एकदम फ्लावरच्या कळीसारखा दिसत आहे, खूप मस्त आकार आलेला आहे आणि हा न्यू प्रकारचा समोसा बनवण्याची स्टाईल आहे, म्हणून याला मी समोसा म्हणत आहे। तुम्ही याला समोसाचा छोटा भाऊ सुद्धा म्हणू शकता। आणि अशाच प्रकारे मी सगळे समोसाचे छोटे भाऊ करून घेतलेले आहेत आणि आता याला मी फ्राय करणार आहे। तर फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर। तेल गरम झालं की तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे समोसे टाकून घ्यायचे, त्याला हलवायचं वगैरे नाही बिलकुल, जोपर्यंत ते स्वतःहून वर येत नाही। एकदा समोसे स्वतःवरून वर आले, तेलावर तरंगायला लागले की मग झाऱ्याने त्याला पलटून पलटून छान गोल्डन आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर लो टू मीडियम फ्लेमवर हे मस्त गोल्डन कलरचे किंवा थोडा डार्क कलर येत नाही तोपर्यंत तळायचे आहेत। तर हे जे मिनी समोसा आहे ते एकदम परफेक्ट पार्टी टाइम स्नॅक आहे। टी टाइमलाही खाऊ शकता आणि मुलांच्या पार्टीमध्येही करू शकता तुम्ही। कमी वेळामध्ये भरपूर असा तयार होणारा हा स्नॅक आहे आणि यासोबत तर हिरवी मिरची पाहिजेच। तर हा पार्टी टाइम स्नॅक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका। अगदी घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामधून हा परफेक्ट असा पार्टी स्नॅक तयार होतो, तर नक्की करून बघा। परत भेटूया अशाच एका रेसिपीला। धन्यवाद।